ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं शिवतीर्थ मैदानावर आयोजन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी मेळाव्यात हजेरी लावली। दरम्यान शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला। शिवतीर्थ मैदान आपल्या शिवसेनेचं असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। तर मैदानाच्या बाजूचं शिवतीर्थ ही आपलंच असल्याचं ते म्हणाले। अनेकांचं लक्ष आपली शिवसेना फोडण्याकडे असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडे असल्याचं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली। तर भाजपनं स्वतःचं फूल फुलवल्याचं म्हणत त्यांनी भाजपवरही टीका केली। कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची मागणी ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून केली आहे। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली। संघाला 100 वर्ष पूर्ण होणं आणि गांधी जयंती असणं हा योगायोग आहे। मला काही कळत नसल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। सत्तेचा गैरवापर होत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांना देशद्रोही ठरवत असल्याचा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केला। सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये फडणवीस 10व्या क्रमांकावर असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर फडणवीसांनी सर्व बजबज करून ठेवल्याचं म्हणत त्यांनी टीका केली। मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मीयांसोबत बैठक घेतली। भाजप त्यांना हिंदू विरोधी म्हणणार का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला। तुम्ही व्यापार म्हणून मुंबईला पाहता, आम्ही मुंबईला जीव म्हणून पाहतो। तुम्ही मुंबई जिंकूच शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुंबईवरून भाजपवर जोरदार टीका केली। 11 वर्षांच्या मोदींच्या सत्तेमध्ये हिंदूच सुरक्षित नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। धर्म विचारून गोळ्या झाडणाऱ्या देशासोबत क्रिकेट खेळता, क्रिकेटची तुलना युद्धासोबत करणारे बेशरम असल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केली। भाजप पगारी मतदार तयार करत असल्याची टीका ठाकरेंनी केली। बिहारमध्ये महिलांना पंतप्रधान मोदी प्रत्येकी 10,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये पूर आलाय, मात्र शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले। आम्ही एकत्र राहण्यासाठी सोबत आल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। राज ठाकरेंसोबतच्या युतीवर त्यांनी हे मोठं विधान केलं। बीडच्या नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज रांगेंच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधवांनी मेळाव्यात सहभाग घेतला। दसरा मेळाव्यामध्ये भाषण करताना मनोज रांगे भावुक झाले। थोड्याच दिवसाचा पाहुणा असल्याचं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले। जीवनात येऊन जे मिळवायचं होतं ते मिळवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। 2 वर्ष संपूर्ण मराठा आरक्षणात घातल्याचं वक्तव्य मनोज रांगेंनी केलं। 1 वर्षात हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट मिळवलंय। मुंबईत GR घेऊन मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्याचं जरांगे म्हणाले। तर आपल्यांनी फितूर व्हायला नको होतं, असंही जरांगे म्हणाले। आता आपल्याला प्रशासनात लोक टाकायचे आहेत। तरुण तरुणींना जास्तीत जास्त अधिकारी करण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलं। तर बोगस आरक्षण घेतलेली लोक प्रशासनामध्ये असल्याचा आरोप सुद्धा जरांगेंनी केला। आमचं गुलामीचं गॅझेट मग इंग्रज तुमच्या घरात राहत होते का, असं म्हणत मनोज रांगेंनी नाव न घेता पंकजा मुंडेंवर टीका केली। भुजबळ बावचळलेले आहेत, म्हशीसारखं पाण्यात बांधायचं, असं जरांगेंनी म्हटलंय। तर यापुढे कोणीही ओबीसींना दोष द्यायचा नाही, असं आवाहन सुद्धा त्यांनी मराठा समाजाला केलं। एकसारखं आडनाव सापडलं तर कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं। प्रतिज्ञापत्र घेऊन तहसीलदारांकडे जाण्याचं आवाहन त्यांनी केलं। तर पुढील 1 महिन्यामध्ये पुढची भूमिका जाहीर करणार, असं ते म्हणाले। दिवाळी आधी राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जरांगेंनी केली। तर सर्व शेतकऱ्यांना 70,000 रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केली आहे। पिकं वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 1,30,000ची मदत द्यावी, अशी मागणी सुद्धा केली। घर पडलं, जनावरं वाहून गेलेल्यांना 100% मदत देण्याची मागणी यावेळी जरांगेंनी केली। शेतकऱ्यांचे 15 रुपये का कापता, सरकारला रोग आलाय का? फडणवीस, शिंदे, पवार, ठाकरे आणि राणेंचे पैसे कापून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी जरांगेंनी केली। बीडमध्ये भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यामध्ये आरोपी वाल्मिक कराडचे फोटो झळकले।
मंत्री पंकजा मुंडेंच्या मेळाव्यामध्ये आलेल्या समर्थकांकडून आरोपी वाल्मिक कराडचे फोटो असलेले बॅनर झळकवण्यात आले, त्यामुळे चर्चांना उधाण आलं. भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडेंनी ग्रँड एंट्री केली. यावेळी मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. धनंजय मुंडेंनी दसऱ्यानिमित्त भगवानगडावर संत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तसंच गडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचंही दर्शन घेत आशीर्वाद घेतले आणि दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी आवाहन केल्यानंतर पूरग्रस्त आणि अतिवृष्टीबाधित नागरिकांच्या मदतीला सुरुवात झाली आहे. डाळ, गूळ आणि पीठ मोठ्या प्रमाणामध्ये भगवानगडावर जमा करण्यास सुरुवात झाली. दसरा मेळाव्यानंतर गरजू आणि पूरग्रस्तांना ही मदत दिली जाणार आहे. दसऱ्यानिमित्त राज ठाकरेंच्या हस्ते शिवतीर्थवर पूजा करण्यात आली. राज ठाकरेंनी शिवतीर्थवर शस्त्रांचं पूजन केलं. राज ठाकरेंनी नातू कियांसोबत दसरा साजरा केला. नातू कियांना आपल्याची पानं देऊन राज ठाकरेंचे आशीर्वाद घेतले. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवतीर्थाबाहेर आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी मिठाई वाटप करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं सातारा शहरामध्ये संघ शताब्दी पूर्ती आणि विजयादशमीचं औचित्य साधून पथसंचलन करण्यात आलं. यावेळी शिवेंद्रराजे भोसलेंकडून पथसंचलनावर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर संघ आणि दुर्गा वाहिनीतर्फे विक्रमगडमध्ये भगव्या ध्वजाला गुरु मानून वंदन करत शस्त्रपूजन करण्यात आलं. त्यानंतर विक्रमगड शहरातून पथसंचलन मिरवणूकही काढण्यात आली. नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. संघाच्या स्वयंसेवकांना आणि मोहन भागवत यांना संविधानाची प्रत देण्याचाही निर्धार या आंदोलकांनी केला. विजयादशमीच्या निमित्तानं जामनेरमध्ये संघाच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं. पथसंचलनामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनीही दरवर्षीप्रमाणे सहभाग घेतला. शस्त्रपूजन करून पथसंचलनास प्रारंभ करण्यात आला. विजयादशमी निमित्त धुळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन करण्यात आलं. यावेळी शहरातील विविध चौक आणि मार्ग फुलांच्या रांगोळ्यांनी सजवण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धुळे विभाग संघचालक प्रशांत मोराणकर यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानं शताब्दी वर्ष उत्सव साजरा करत चोपडा शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं शस्त्रपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्त जळगाव शहरातील कांचन नगरात पथसंचलन करण्यात आलं. पथसंचलनाचं मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलं. करमाळा आणि माढा तालुक्यामध्ये शिंदेंच्या शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दसरा मेळावा साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी अन्नधान्य देऊन पूरग्रस्तांना मदत केली. अहिल्यानगरमध्ये लव जिहादबाबत जनजागृती करण्यात आली. 51 जिहादी फटी रूपी रावणाचं दहन करण्यात आलं. 51 फुटी जिहादी रूपी रावणाचं दहन करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमस्थळी पोलीसही दाखल झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करोडी इथं पत्नी पीडित पुरुष आश्रमामध्ये शूपनखेचं दहन करण्यात आलं. वाईट वृत्ती, समाजघातकी प्रवृत्ती आणि दुर्गुण यांचा नाश व्हावा यासाठी शूपनखेचं दहन या ठिकाणी करण्यात आलं. पिंपरीच्या आळंदी रोड परिसरातील साई मंदिरामध्ये सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. विजयादशमी आणि पुण्यतिथीचा योग जुळून आल्यानं भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.